हे काय चाललंय? आणि हे डोळे पाहायचं आमच्यासारखी माणसं वय झालं म्हणून गप्प बसायचं? माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नाहीये. आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदान जे झालं, जसं मतपेटी झालं, जे झालेल्या मतदानाची स्टोरी झालेली आहे त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं. आज तुम्ही वेळ पैसे 60 वर्षाचे तुमचे म्हातारे गेले नाही, त्याची मागणी पण करणार नाही. मी मागणी केले पेन्शन घ्या. माझी मागणी नाही अकाउंट, पण सांगतो काय करायचं. बाई म्हणाली मी माझ्या जागा गेलो, पूर्ण वाटवचा कार्यक्रम होता. बाई म्हणाली बाबा आपल्याला काय मिळालं, आपण साठी पुढे गेलो. आणि मग ती म्हणाली म्हणलं काय झालं, काय व्हायचं देवीचे घेतलं देवीचं ओवाळायचं असं काय हे गरीबांचं हा मुद्दा. आणि आता आणि जो आणते आणते ते अदानींना वॉरंट मिळलं पकडलं आहे आणि ते पकडवर निघायला बरोबर देशाच्या निवडणुकांचं ते काय बघा. आणि अदानींनी खटपट केलेली एवढी केलेली आहे. आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर सोल्युशन झाला नाही, परंतु हस्तक्षेप होणं आणि ते जास्त निवडणुका जिंकण्यासाठी काही भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध माझं म्हणणं नाही, या पॅटर्नचा शेत घेतला गेला पाहिजे. सगळ्यात पवार त्यामुळे ते सांगितलं, ते काही बोलले नाही त्याच्यावर, पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आता मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं याचे असे बरेच प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्नांची मी हे लागणार नाही, पण माझं म्हणणं एवढंच आहे, माझं काहीच म्हणणं आहे ते. आणि खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे असे तर तुम्हाला पाहिजे, तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार. जे काही चालेल लोकांच्या पुढे जणू काही तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. जनतेचे प्रश्न मागे राहिले. मी सांगितले त्या म्हाताऱ्याचं सांगितलं असं तुम्हाला सांगितलं असतं. कारण त्याच काळामध्ये हे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे, माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे. तेवढं बरं वाटलं. माझं म्हणणं आहे तीच रोखोक भूमिका जर आता आम्ही जे प्रश्न मांडतोय आपल्या चुक आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा, विरोध का नाही, विरोधकांचं आहे का आम्ही काही सिद्ध करतो केलं बरोबर आहे. त्यात काही मला सरकारचं चुकीचं वाटत नाही. करा कारण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे. ती जाऊ त्याचे विश्वकुमार चौधरी वगैरे मंडळी होती. मी त्यांना मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं. तेव्हा अरे ते सिद्ध करायचं काम आपलं आहे, ती जबाबदारी घेतली पाहिजे. माझं म्हणणं आहे की असं आता हे 2-3 महत्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा अखेरचा मार्ग स्वीकारून बसतोय आहे. आता इथेच काय बसतो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जयते वेदवाक्य आहे. इथे असलेल्या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची मुळी प्रार्थना असली त्या काळात घटनेच्या अगोदर लिहिली. आता म्हटलं ठीक आहे, आपण सत्याचाच जो हे करायचा विचार करतोय तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्यातलं आपण बसून जरा आंदोलन सुरू करावं. त्यांच्या स्मृतीला होत्याने घटनेची सुद्धा 75 वर्ष होत आहेत ना. आम्ही हे मी महात्मा काय नातं नाहीये. आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकाच्या बद्दल हे करणे माणसं त्याच्यात ते डायच नाही. पण यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्याच्यातून आणि जे सरकार तिथे आहे त्याबद्दल माझे तुमच्याशी मतभेद आहेत. पण जे सरकार जुमानत असते पत्रकारांशी बोलायचं नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी वेगळा आहे. हे काय चाललंय? आणि हे डोळे पाहायचं आमच्यासारखी माणसं वय झालं म्हणून गप्प बसायचं? माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नाहीये.
आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदान जे झालं, जसं मतपेटी झालं, जे झालेल्या मतदानांची स्टोरी झालेली आहे त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं याचं म्हणणं आहे. आणि तो छडा सरकार लावू देणार नाही. हातातली सत्ता कोण सोडणार आहे? मग जनतेमध्ये गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो. तो आता आला, लोकांना दखल घेत आहेत, लोक घेत आहेत, चांगली चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे निराकरण झालं हा बाप सहन करणार नाही का? याने नाही ते मिळालं स्वातंत्र्य, हे हक्क त्यांनी नाही मिळाले. बाबासाहेबांनी आम्हाला फुकट दिलेले नाही, त्यासाठी लढावं लागलं होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. गांधींनी इंग्रजांना सांगितलं चले याव, करेंगे या मरेंगे, पण इंग्रज असं नाही म्हणाला चले याव सांगणार तुम्ही कोण. नाही, त्यांनी रीतीप्रमाणे अटक केली. असं नाही केलं. आता आणि थट्टा करणं हे तर हे काय झाले ते तिकडे असं इकडे काय असं केलं. आता प्रकारे चर्चेत असला तर गांधींनी करेंगे मरेंगे केल्यानंतर तिकीट ठेवलं, आगा खान बॅट्समॅन ठेवलं. भाग तो नाहीये. तेव्हा माझं म्हणणं आहे, विरोधकांची सुद्धा संभावना आधी केली जाते. विरोधकांची संपर्क करायचा संवाद नाही. एक पक्ष, एक नेता, एकच आवाज, याच्याबद्दलचा आमचा मूलभूत मतभेद आहे. तो जाऊ देत. आज प्रश्न झालाय, मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत 2-3, या प्रश्नांच्या मुळे बसावं लागलं. माझं म्हणणं याचं योग्य निराकरण व्हावं असं मला वाटतं. नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गानेच आम्ही शांतता आहे. मी दगड, त्यांना माहिती आहे मी कधीही कुणाला नाही, दगड उचललेला नाही.